ह्या चित्रपटाच्या सुरुवातीला दाखवतात की एक मुलगी तिच्या झोपेतून उठते, जिचं नाव मित्सू असतं. तिला वाटत असतं की तिने कोणतं तरी स्वप्न पाहिले आणि ते स्वप्न काय होतं याबद्दल तिला काहीही आठवत नसतं. यानंतर ती नाश्ता करायला जाते, जिथे तिची लहान बहीण व तिची आजी असते. खरं तर मित्सूची आई आता ह्या जगात नसते. तिचे वडील त्यांना सोडून गेलेले असतात, जे आधी मंदिराचे पुजारी होते, पण आता त्यांना शहरातला मेयर बनायचं असतं, म्हणजेच महापौर बनायचं असतं. तसंच मित्सूची आजी आता ह्या मंदिराची हेड असते. इथे टीव्हीवरती बातमी येते की लवकरच त्यांच्या शहरावरून एक कॉमेट म्हणजेच एक धूमकेतू जाणार आहे. हा धूमकेतू 1200 वर्षातून एकदा दिसतो. यानंतर मित्सू तिच्या शाळेत जाते आणि जेव्हा ती इथे तिची वही उघडते तेव्हा त्यात कोणीतरी लिहिलेलं असतं की हु आर यू, म्हणजेच तू कोण आहेस. तेवढ्यात मित्सूची टीचर तिला आवाज देते. मित्सू तिच्या जागेवरून उठते आणि इथे तिचे टीचर तिला म्हणतात, कमीत कमी आज तुला तुझं नाव तरी लक्षात आहे. काल तू तुझं नाव देखील विसरली होतीस. पुढे शाळेची मधली सुट्टी झाल्यावर मित्सूचे फ्रेंड्स तिला सांगतात की काल तू तुझं डेस्क व तुझं लॉकर विसरली होतीस आणि काल तू तुझे केस देखील सोडून आलेलीस. मित्सू म्हणते की मला कालच्या दिवसाचं काहीही लक्षात नाहीये. आजकाल मला असं वाटतंय की मी कोणत्या तरी स्वप्नामध्ये आहे. आता रात्री दाखवतात की मित्सू आणि तिची लहान बहीण मंदिरात तिच्या आजीसमोर डान्स परफॉर्म करत असतात. यानंतर डान्स झाल्यावर ते तोंडाने तांदूळ चावून त्याची एक पेस्ट बनवतात व ती पेस्ट एका बॉक्समध्ये जमा करतात, जेणेकरून पुढे त्याची दारू बनेल. प्रत्यक्षात ही सर्व त्यांची एक जुनी प्रथा असते. इथे मित्सूचे फ्रेंड्स पण आलेले असतात, जे हे पाहून तिच्यावरती हसतात. तसंच मित्सूला हे सर्व करणं आवडत नसतं. ती इथल्या तिच्या गावातल्या जीवनापासून कंटाळलेली असते. त्यामुळे ती रडत ओरडत म्हणते की मला माझ्या या जीवनाचा द्वेष आला आहे. मला ह्या जगाचा कंटाळा आला आहे. पुढच्या जन्मी मला टोक्योतला एखादा स्मार्ट मुलगा बनव. टोकियो हे एक जपान देशातील शहर आहे. आता दुसऱ्या दिवशी जेव्हा ती झोपेतून उठते तेव्हा ती एका मुलाच्या रूपात उठते, ज्याचं नाव ताकी असतं व तो टोकियो शहरामध्ये राहत असतो. मित्सू हे बघून पूर्णपणे चकित होते की ती एक मुलगा बनली, पण तिला पूर्ण विश्वास असतो की हे तिचं एक स्वप्न आहे. यानंतर ती शाळेत जाते, जिथे ती कोणालाही ओळखत नसते, पण तिचा मित्र तिला ओळखतो. हे सर्वजण इथून एका कॅफेमध्ये जातात, जिथे गेल्यावर मित्सूला खूप चांगलं वाटतं, कारण गावाकडच्या जीवनात हे सर्व नसतं. तेव्हाच मित्सूच्या मोबाईलवरती एक मेसेज येतो की तुला कामावरती यायला उशीर झाला आहे. मित्सू, जी की ताकीच्या शरीरात आहे, ती त्याच्या मित्रांना म्हणते की मला कामावरती जायचं आहे. तिचे मित्र म्हणतात की हा, तू जाऊ शकतेस. मित्सू त्यांना म्हणते की पण मी काम कुठे करते. हे ऐकून तिचे दोन्ही मित्र पूर्णपणे चकित होतात. आणि आता पुढे दाखवतात की मित्सू, जी की ताकीच्या शरीरात आहे, ती एका हॉटेलमध्ये काम करते. इथे ती तिचं सर्व काम बिघडवून टाकते. तिला काहीच कळत नाही की तिला कुठं जायचंय आणि काय करायचंय. पण ती टोकियो शहरातल्या जीवनाचा खूप आनंद लुटत असते. आणि रात्री झोपण्यापूर्वी ती त्याच प्रकारे तिच्या हातावरती तिचं नाव लिहिते, ज्या प्रकारे तिच्या शाळेतल्या वहीवरती कोणीतरी लिहिलेलं की तू कोण आहेस. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी ती सकाळी झोपेतून उठते तेव्हा ती तिच्या खऱ्या शरीरात तिच्या गावात असते, पण तिला कालच्या दिवसाबद्दल काहीच लक्षात नसतं. त्याचबरोबर इकडे ताकी जेव्हा त्याच्या झोपेतून उठतो तेव्हा तो बघतो की त्याच्या हातावरती मित्सू लिहिलेला आहे. त्याला देखील त्याच्या कालच्या दिवसाबद्दल काही माहिती नसतं. प्रत्यक्षात रात्री जेव्हा हे दोघे झोपतात तेव्हा हे दोघे त्यांचं शरीर बदलून टाकतात. म्हणजेच ताकी, जो की टोकियो शहरात राहतो, तो मित्सूच्या शरीरात जातो व तिच्या गावाकडचं आयुष्य जगतो. त्याच प्रकारे मित्सू ताकीच्या शरीरात येते व टोकियोतील जीवन जगते, जसे की तिला जगायची इच्छा होती. पण पुढे जेव्हा हे आपापल्या शरीरात येतात त्यानंतर ह्या दोघांना काहीही लक्षात राहत नसतं. पण जसजसे दिवस उलटतात तसतसं त्यांच्या आसपासचे लोक त्यांना आठवण करून देतात की एका दिवसापूर्वी जे तू करत होतास ते पाहून असं वाटतच नव्हतं की हा तू आहेस. आणि आता त्यांची पूर्ण खात्री होते की झोपल्यानंतर हे दोघे एकमेकांचं शरीर बदलतात. त्यामुळे हे एकमेकांसाठी मेसेज सोडून जातात, ज्यामध्ये हे एकमेकांना सांगतात की ह्या दोघांनी दिवसभरात काय काय केलं, कारण झोपेतून उठल्यानंतर त्यांच्या काही लक्षात राहत नाही. आता पुढे हे एकमेकांसाठी काही नियम बनवतात, जसे की हे दोघे ना आंघोळ करणार ना एकमेकांच्या शरीराला छेडणार व तसंच मित्सू ताकीच्या पैशांना जास्त खर्च नाही करू शकत. आता तो दिवस येतो जेव्हा मित्सूच्या गावात कॉमेट पडणार असतो. त्याचबरोबर आता हे दोघे आपापल्या शरीरात असतात. ह्याच दिवशी मित्सूने ताकीसाठी एक मेसेज सोडलेला असतो, ज्यात लिहिलेलं असतं की त्याच्यासोबत काम करणारी मिकी ओकुदेरा, जिला सर्व पसंत करत असतात, तिच्यासोबत मित्सूने ताकीची डेट फिक्स केली आहे. ताकी यामुळे खूप खुश होतो आणि पुढे तो ओकुदेराला भेटायला जातो. त्याचबरोबर दुसरीकडे मित्सूला दाखवतात, जी ह्या दोघांची डेट फिक्स केल्यानंतर खूप दुःखी असते. तिच्या डोळ्यात पाणी असतं, कारण ती ताकीच्या प्रेमात पडलेली असते. इकडे ताकी व ओकुदेरा एकमेकांसोबत पूर्ण दिवस घालवतात,
पण ओकुदेरा जाण्यापूर्वी ताकीला म्हणते की आज मला असं नाही वाटलं की मी तुझ्यासोबत आहे, तू आज खूप बदललेला वाटत होतास. आणि ओकुदेरा गेल्यानंतर ताकी पुन्हा एकदा त्याच्या मोबाईलमध्ये मित्सुआचे मेसेज वाचायला सुरुवात करतो, जे त्याने ताकीसाठी लिहिलेले. मित्सुआने लिहिलेलं असतं की जेव्हा तुझी ओकुदेरा सोबतची डेट संपेल तेव्हा आकाशात धूमकेतू दिसायला सुरुवात होईल. ताकीवर आकाशात बघतो, पण तिथे कोणताही धूमकेतू नसतो. तो इथे मित्सुआला फोन देखील करतो, पण तिचा फोन नॉट रिचेबल लागत असतो. त्याचबरोबर इकडे मित्सुआला दाखवतात ज्या आकाशात धूमकेतू बघत असते, जो की 2 हिस्स्यामध्ये तुटतो. पुढे भरपूर दिवस उलटतात आणि आता ताकीच्या शरीरात कधीच मित्सुआ येत नाही, ना की मित्सुआच्या शरीरात ताकी जातो. यामुळे ताकी अस्वस्थ होतो. त्याला नक्की माहीत नसतं की मित्सुआचं गाव कुठे आहे, ज्यामुळे तो त्याच्या आठवणींमधून मित्सुआच्या गावाचा एक स्केच बनवतो, जेणेकरून त्याला मित्सुआला भेटता यावं. आता ताकी त्याच्या दोन्ही मित्रांसोबत मित्सुआचं गाव शोधायला निघतो, पण भरपूर शोधल्यानंतर सुद्धा त्यांना मित्सुआच्या गावाबद्दल कोणतीही माहिती मिळत नाही. आणि पुढे जेव्हा हे हताश होऊन परतत असतात, तेव्हा ते परतत असताना एका रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला थांबतात. तेव्हाच तिथला शेफ ताकीजवळचं ते स्केच बघतो आणि तो ताकीला सांगतो की हे इतोमोरी आहे, माझा जन्म इथेच झालेला. ताकीला ते नाव लक्षात येतं आणि तो म्हणतो की हा, मला इतोमोरीला जायचंय. हे ऐकल्यावर तो शेफ व ताकीचे फ्रेंड्स चकित होतात, कारण आजपासून 3 वर्षापूर्वी म्हणजेच सन 2013 मध्ये इतोमोरी गावात धूमकेतूचा एक तुकडा पडला होता, ज्यामुळे पूर्ण गाव नष्ट झालेलं आणि तिथे राहणारे सर्व लोक पण मरण पावलेले. आता ताकी तिथे जातो जिथे इतोमोरी गाव होतं. इथे तो पाहतो की धूमकेतू पडल्यामुळे तिथे खूप मोठा खड्डा पडला आहे, जो आता एका तलावात बदलला आहे. ताकीला काहीही समजत नाही आणि तो पुन्हा घरी येतो. घरी आल्यावर तो त्या डेटाला बघतो ज्यामध्ये इतोमोरी लोकांची माहिती असते, जे धूमकेतू पडल्यामुळे मरण पावलेले, आणि ह्यात मित्सुआचं देखील नाव असतं. तसंच त्याच्या मोबाईलमध्ये मित्सुआने जेवढे पण मेसेज त्याच्यासाठी लिहिलेले ते सर्वच्या सर्व गायब झालेले असतात. आता ताकीला विश्वास होतो की त्याने जे काही पाहिलेलं ते सर्व फक्त एक स्वप्न होतं, त्याचा वास्तविकतेशी कोणताही संबंध नव्हता. आता इथे त्याच्या रूममध्ये ओकुदेरा येते, जिच्याबरोबर मित्सुआने ताकीची डेट फिक्स केलेली. खरं तर ती सुद्धा ताकीची मदत करायला इथे आलेली असते. इथे ती बघते की ताकीच्या हातात दोऱ्यापासून बनलेली एक रिबन बांधलेली आहे. ती ताकीला विचारते की ही कुठून आली. ताकी सांगतो की आजपासून 3 वर्षापूर्वी 2013 मध्ये मी एका मुलीला भेटलेलो, जिला मी ओळखत नव्हतो. तिनेच मला ही दिलेली. मी ह्याला माझा लकी चार्म समजतो, त्यामुळे मी नेहमी हे माझ्या हातात घालतो. आता दुसऱ्या दिवशी दाखवतात की ताकीचे मित्र झोपेतून उठल्यावर बघतात की ताकी त्यांच्यासाठी एक लेटर सोडून गेला आहे, ज्यामध्ये लिहिलेलं असतं की तुम्ही टोकियोला परत जा, मी नंतर येईल. तसंच इकडे ताकीला दाखवतात, जो शरींच्या मंदिराकडे जातो. हे तेच मंदिर आहे जिथे ताकी तेव्हा गेलेला जेव्हा तो मित्सुआच्या शरीरात होता. खरं तर हे देखील ताकीला एक स्वप्नच वाटत असतं, पण जेव्हा तो त्या जागेवर जातो तेव्हा तो बघतो की तिथे शरींचं मंदिर खरोखरच आहे. आणि आता त्याला विश्वास होतो की त्याने जे काही पाहिलेलं ते स्वप्न नव्हतं, तर ते प्रत्यक्षात त्याच्यासोबत घडलेलं. फक्त फरक एवढा होता की ताकी 2016 मध्ये होता आणि मित्सुआ 2013 मध्ये. म्हणजेच इथे ह्या 2 वेगवेगळ्या टाइमलाईन होत्या, ज्या टाइमलाईनमध्ये हे दोघे त्यांचं शरीर बदलायचे. त्यामुळेच ताकीने जेव्हा टोकियोमधून मित्सुआला फोन केलेला तेव्हा तिचा फोन नॉट रिचेबल लागत होता, कारण मित्सुआ तोपर्यंत मेलेली होती. इथे ताकी जेव्हा मंदिरात असतो तेव्हा तो बघतो की इथे मित्सुआची ती बॉटल पण आहे जी त्याने स्वतः मित्सुआच्या शरीरात असताना तिथे ठेवलेली. ह्या बॉटलमध्ये ते तांदूळ होते जे मित्सुआने चावून त्याची पेस्ट ह्या बॉटलमध्ये टाकलेली, जेणेकरून काळानुसार ती पेस्ट दारूमध्ये बदलेल. आता इथे ताकी ती बॉटल खोलतो आणि त्यातील दारूचे एक झाकण पितो. आणि जेव्हा तो ते पितो तेव्हाच त्याच्या मनात मित्सुआबद्दलच्या सर्व आठवणी यायला सुरू होतात. त्याला लक्षात येतं की कसे मित्सुआने तिचं पूर्ण आयुष्य इतोमोरी गावात घालवलं. त्याचबरोबर त्याला हे देखील लक्षात येतं की ज्या दिवशी मित्सुआने ओकुदेरावर त्याची डेट फिक्स केलेली, तसेच ज्या दिवशी धूमकेतू पडणार होता त्या दिवशी मित्सुआला खूप दुःख झालेलं. आणि तेव्हा ती ताकीला भेटायला टोकियोत पण आलेली. ती ताकीला ट्रेनमध्ये भेटली सुद्धा होती, पण ताकीने मित्सुआला ओळखलं नाही, कारण तो काळ 2013चा होता आणि त्यावेळी ताकी मित्सुआला ओळखत नव्हता. इथेच ट्रेनमध्ये मित्सुआने तिथून जाण्याआधी तिच्या डोक्यातून एक हाताने बनलेला धागा काढून ताकीला दिलेला, जो धागा आज देखील ताकी त्याच्या हातात लकी चार्म म्हणून घालतो. मित्सुआला यामुळे खूप दुःख झालेलं आणि ती पुन्हा इतोमोरीला येते. इथेच ती जेव्हा धूमकेतू बघत असते तेव्हाच धूमकेतू 2 तुकड्यात विभाजित होतो आणि एक तुकडा तिच्या गावात म्हणजेच इतोमोरीमध्ये पडतो, ज्यामुळे मित्सुआसोबत तिच्या गावातील सर्व लोक मरण पावतात. आणि दुसऱ्या क्षणी ताकीचे डोळे उघडतात आणि तो बघतो की तो पुन्हा एकदा मित्सुआच्या शरीरात आहे. आता पुन्हा हा तोच दिवस रिपीट झालेला असतो ज्या दिवशी धूमकेतू इतोमोरी गावात कोसळलेला.
म्हणजेच ताकी पुन्हा पास्टमध्ये आलेला असतो. प्रत्यक्षात ताकीने त्या मंदिरातील दारू पिताना देवाला प्रार्थना केलेली की मला पुन्हा एक चान्स हवा आहे, जेणेकरून मला सर्वांना वाचवता येईल. आता मित्सुआ तिच्या आजीजवळ जाते आणि आजीला सांगते की आज आपल्या गावात धूमकेतू पडणार आहे. इथे तिच्या आजीला कळतं की मित्सुआच्या शरीरात दुसरंच कोणीतरी आहे आणि ती मित्सुआला सांगते की असेच स्वप्न मला देखील पडायचे आणि तुझ्या आईला देखील असेच स्वप्न यायचे. हे प्रत्यक्षात तुला तुझ्या पूर्वजांकडून भेटलं आहे, पण त्या स्वप्नांच्या बाबतीत माझ्याकडे कोणतीही आठवण नाहीये, फक्त धुंदक भावना आहेत. आता तेव्हाच मित्सुआला म्हणजेच ताकीला, जो की मित्सुआच्या शरीरात आहे, त्याला कळतं की जर मी इथे मित्सुआच्या शरीरात आहे तर माझ्या शरीरात मित्सुआ असेल, जी शिरीनच्या मंदिरात आहे. आणि ताकी लगेचच तिला भेटायला जातो. त्याचबरोबर इकडे ताकीला दाखवतात, ज्याच्या शरीरात मित्सुआ असते. पुढे जेव्हा ती उंच टेकडीवरून तिच्या गावाला पाहते तेव्हा ती बघते की तिथं फक्त एक तलाव आहे. तिला हे यामुळे दिसत असतं कारण मित्सुआ आता 2016 मध्ये असते. तिला समजतं की इथे धूमकेतू पडलेला, ज्यामुळे संपूर्ण गाव नष्ट झालं. तेव्हाच तिला ताकीचा आवाज ऐकू येतो. प्रत्यक्षात ताकी देखील इथे पोचलेला असतो, जो की मित्सुआच्या शरीरात आहे, पण तो सध्या 2013 मध्ये असतो आणि मित्सुआ जी की ताकीच्या शरीरात आहे ती 2016 मध्ये असते. त्यामुळे हे दोघे एकमेकांना पाहू शकत नाही. पण तेव्हाच सूर्य मावळतो. इथे जॅपनीज कल्चरच्या मते संध्याकाळची वेळ ही अशी वेळ असते की ज्यावेळी मनुष्य अशा गोष्टी पाहू शकतो जो ह्या जगात कोणीही पाहू शकत नाही. आणि जेव्हा इथे संध्याकाळ होते तेव्हा हे दोघे वेगवेगळ्या वेळेत असून देखील पहिल्यांदा एकमेकांसमोर येतात. तसेच ह्या क्षणी हे दोघे आपापल्या शरीरात परत आलेले असतात. इथे ताकीच्या हातात जो धागा असतो, जो की मित्सुआने ताकीला दिलेला, तो ताकी मित्सुआला परत करतो. तो म्हणतो की ज्यावेळी तू मला हा बँड दिलेला त्यावेळी मी तुला ओळखत नव्हतो. मी गेल्या 3 वर्षापासून याला सांभाळून ठेवला आहे. तेव्हाच हे वर आकाशात बघतात, जिथे यांना धूमकेतू दिसायला लागतो. ताकी मित्सुआला म्हणतो की आपण एकमेकांना विसरू नये, यासाठी आपण आपापले नाव एकमेकांच्या हातावरती लिहूयात. असं म्हणून ताकी त्याचं नाव मित्सुआच्या हातावरती लिहितो. पण जेव्हा मित्सुआ तिचं नाव ताकीच्या हातावरती लिहायला जाते तेव्हाच हा काळ संपतो आणि मित्सुआ तिथून गायब होते. म्हणजेच ती पुन्हा सन 2013 मध्ये गेलेली असते आणि ताकी इथे 2016 मध्ये राहतो. ताकी स्वतःला म्हणतो की याआधी की मी तिचं नाव विसरून जाईल त्याआधी मी तिचं नाव माझ्या हातावरती लिहून घेतो. पण जेव्हा तो नाव लिहिणारच असतो तेव्हाच त्याच्या आठवणी धुंदक होतात. त्याला हे लक्षात असतं की मी इथे कोणाला तरी वाचवायला आलोय, पण ज्या व्यक्तीला तो वाचवायला आलाय त्याचं नाव तो विसरून गेलेला असतो. तसंच इकडे मित्सुआला दाखवतात, जिला आता तिच्या पूर्ण गावाला वाचवायचं असतं. आता इथे धूमकेतू 2 तुकड्यात विभागला गेलेला असल्यामुळे तिच्या देखील आठवणी धुंदक होत चाललेल्या असतात. आणि जेव्हा ती इथे तिच्या हाताकडे बघते तेव्हा तिथे ताकीचं नाव नसतं, तर तिथे ताकीने आय लव्ह यू लिहिलेलं असतं. यानंतर मित्सुआ तिच्या वडिलांकडे जाते आणि त्यांना म्हणते की आपलं गाव रिकामं करावं लागेल, कारण धूमकेतूचा तुकडा केव्हाही आपल्या गावावरती पडू शकतो. मित्सुआचे वडील बघतात की धूमकेतूचे 2 तुकडे झालेत, जसे की मित्सुआने त्यांना सांगितलेलं, आणि आता त्यांना मित्सुआच्या बोलण्यावर विश्वास होतो. त्यामुळे ते गावातील सर्व लोकांना घेऊन गावाबाहेर जी शाळा असते तिथे घेऊन जातात. आणि पुढे जेव्हा त्यांच्या गावावरती धूमकेतू कोसळतो तेव्हा त्यांचं गाव तर नष्ट होतच, पण सर्व लोक वाचतात. त्याचबरोबर इकडे ताकीला दाखवतात, जो आता सर्व विसरून गेला आहे. त्याला आता मित्सुआबद्दल काहीही लक्षात नसतं. तो पुन्हा टोकियोत येतो आणि आता 4 वर्ष उलटतात. ताकीला सध्या काही लक्षात नसतं, पण त्याच्याकडे काही भावना असतात की काहीतरी आहे जे त्याच्या जीवनात अर्धवट आहे. त्यामुळे तो नेहमी स्वतःपासून हरवल्यासारखा राहत असतो. तसेच इकडे मित्सुआला दाखवतात, जी आता टोकियो शहरात राहायला आलेली असते. तिच्या मनात देखील ताकीसारख्याच भावना असतात. तिला देखील असंच वाटत असतं की ती कोणाच्या तरी शोधात आहे, पण तो कोण आहे याबद्दल तिला काहीही माहीत नाही. पुढे एके दिवशी जेव्हा ताकी व मित्सुआ वेगवेगळ्या ट्रेनमध्ये असतात तेव्हा त्यांच्या ट्रेन समोरासमोरून चाललेल्या असतात. तेव्हाच या दोघांच्या नजरा एकमेकांवर पडतात आणि इथे या दोघांनाही अशी भावना होते की ज्या व्यक्तीला हे शोधत आहेत ती व्यक्ती हीच आहे. पुढे यांच्या ट्रेन पास झाल्यावर हे दोघेही आपापल्या स्टेशनवरती उतरतात आणि वेळेसारखे एकमेकांच्या दिशेने धावायला सुरुवात करतात. थोड्याच वेळानंतर हे दोघेही एकमेकांच्या समोर येतात, पण हे दोघे एकमेकांना काहीच बोलत नाही व दोघेही एकमेकांच्या समोरून निघून जातात. पण ताकीला स्वतःला मित्सुआशी बोलण्यापासून थांबवता येत नाही आणि तो मित्सुआला म्हणतो की आपण दोघे यापूर्वी भेटलो आहोत. इकडे मित्सुआच्या डोळ्यात पाणी असतं आणि ती म्हणते की हो, कदाचित भेटलो आहोत. हे ऐकून ताकीच्या डोळ्यात देखील पाणी येतं आणि यानंतर हे दोघे एकमेकांना विचारतात की व्हॉट्स युअर नेम. तसंच ह्या सीन सोबत हा चित्रपट इथेच संपतो. हा चित्रपट 2017 मध्ये रिलीज झालेला. हा चित्रपट ॲनिमे कॅटेगरीतला मूवी आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर कार्टून व ॲनिम हे वेगवेगळे प्रकार आहेत. ॲनिमे ह्या प्रकारात आजवर खूप सारे टीव्ही शोज व तसेच अप्रतिम चित्रपट बनवण्यात आलेले आहेत.
जे जास्त करून मॅच्युअर ऑडियन्ससाठी बनवले जातात व कार्टून हे लहान मुलांसाठी बनवले जातात. याबद्दल अधिक माहितीसाठी तुम्ही यूट्यूबवरती ॲनिमे म्हणजे काय हे शोधू शकता. तुम्हाला पूर्ण डिटेलमध्ये माहिती मिळेल.